कवयित्री रेणुका अविनाश महागावकर यांच्या हृदयस्थ या काव्यसंग्रहाचं प्रकाशन शनिवारी 25 एप्रिल रोजी एमपी थिएटर इथं होणार आहे। महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा तथा कवयित्री रेणुका अविनाश महागावकर यांच्या हृदयस्थ या काव्यसंग्रहाचं प्रकाशन ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते आणि गायिका सन्मिता धापटे शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी 25 एप्रिल रोजी सायंकाळी 6:25 लोकमान्य टिळक सभागृह अर्थात एम्फी थिएटर इथं होणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली। कवयित्री रेणुका महागावकर यांचं तिसरं पुस्तक प्रकाशित होत असताना यापूर्वी सन 2016 मध्ये तुमच्यासाठी आणि सुजाण पालकत्व अशी 2 पुस्तकं प्रकाशित झाली होती। यानंतर 25 एप्रिल रोजी हृदयस्थ हे तिसरं पुस्तक प्रकाशित होणार आहे। नीता नितीन हिरवे यांच्या संवेदना प्रकाशन संस्थेकडून प्रकाशनाची जबाबदारी घेण्यात आली आहे। या हृदयस्थ काव्यसंग्रहामध्ये हृदयाला थेट भिडतील अशा कवितांचा समावेश आहे। जुन्या काळातील अनेक परंपरा आणि संस्कृती तसंच आधुनिक काळातील बदल असा अनोखा संगम, त्याचप्रमाणे निसर्ग कविता, प्रेम कविता आणि सामाजिक भान असलेल्या कविता या हृदयस्थ काव्यसंग्रहात वाचायला मिळणार आहेत। कवी अशोक नायगावकर यांची प्रस्तावना लाभली आहे। या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक देशपांडे, कार्यवाह जितेश कुलकर्णी, कोषाध्यक्ष अमोल धावळे, कार्यकारिणी सदस्य प्रकाश मोकाशे, पृथा हलसगीकर, मेधा कुलकर्णी, अविनाश महागावकर, प्रसिद्धी प्रमुख विनायक होटकर आदी कार्यरत आहेत।